ए रागिनी ताई, इकडे ये ना ग. काय करते का तिकडे ये ना. काय हो योगिता, काय म्हणता? काय नव्हती करून राहिली. आईले म्हटलं बसल्या बसल्या भाजी चिरून देऊन राहिली ती, लसण निवडून राहिली ती. आई तर दिसतात करून राहिली. म्हटलं दाखव, मी भाजी गिजी चिरू देतो. ती एकटीच करून राहिली. मला नाहीच म्हणते. तो करू दे थोडस. तर काय एवढं का, मला का बेड रेस्ट थोडी सांगितलेला आहे. बेड रेस्ट नाही सांगितलेला. तसंच ते म्हणत की रा काही दिवस आराम होते. तुला तर माहित आहे मागाची परिस्थिती. म्हणून आई असं वाटून राहिलं जसं काही मला बेड रेस्टच आहे. कच नाही करून राहिली. जाऊ दे ना ग, करते तर करू दे ना. आईला ये बस आपण थोडा गप्पा करू. काय म्हणते तू ज्यात सासू आणि तो नवरा तर लय स्टेपात आला हो. लय ड्रायव्हर आला. लय चांगला बोलला यावेळेस. लय माणुसकीत राहिला. माणुसकी शिकला वाटते का व उद्धट बोडायचे योगिते. चांगले नाही बोलतायत का तुले? पाहुणे म्हणा, जवई बुवा म्हणा, कोणी कसंही असो, आपल्या तोंडातून चांगलंच निघालं पाहिजे. अन खाता का शेण खात उद्धटावानी बोलत राह. सुधारला वाटते काय? काही निराशी भाषा बोलत असतात काय? शिकवलं का तुले? हो जा. तुला तर नसतं मला बोलणं येते. मी बाळतपणाला आली आई का तुझे बोलणे खायला आली? मग सरकी राय ना. एवढी मोठी झाली, एका लेकराची माय झाली, तरी अजून बोल्याचा सूत नाही, राहाचा सूत नाही. का ब अंग कोण नाही धुतलास? गिदाड्या बोळ्याची अंग नाही धुत ना. काही नाही, अंग धुत असतात ना. माय बायतीन आहेस ना, तशीच राहत. सारा इट आहे जिकडे तिकडे. हात पाय धुतले मी, फ्रेश हात पाय धुतले. मी काही घाणेरड्या बायासारखी नाहीये. हो भल्ली चोकटायची गेली. जाऊ दे मा कुकरचं झालं. रागिनी बाई वा, तू वांग्याची भाजी जेवतो का? हो आई जेवतो ना. मला काय कोणती चालते? राहू दे, आज ना भाजीच करतो मला हातची. नाही व माय, तू बस बरं मुकाट्यानो. बस मुकाट्यानो. जाय टीव्ही गिवी पाय. घरी निरा तुले चालू राहा लागते. ती करतो का माय व? राहू दे, मी करतो. काय भारी नाही जात. फक्त जसा उशीर पाशीर होते व बाई. जाऊ दे ना ग रागिनी ताई, करतो म्हणते तर करू दे ना आई. तू काय करूस काम? तुला कामाशिवाय करमत का ग? कशी आहे व योगिता? आई काय काय करीन? तुला एवढे कपडे धुतले, त्या लेकराचे कपडे धुतले. असं थोडं असते का? बाळातपणात खूप काम निघतात. तिला एकटीला किती पुरे. म्हणून आईला म्हणून राहिली स्वयंपाक करते मी. आईला असं वाटते की नाही बापा हिला आरामाला पाठलं. असं होते. पण ते का आराम म्हणजे का? मी काय कपडे धुवून राहिली का? काय खूप मोठं कुठं पाणी भरून राहिली का ग योगिता? मग अशी तू असं नको समजू की रागिनी ताई या फोन चोरून ऐकते का. मी चोरून वगैरे नव्हते ऐकून राहिली. इथंच होती, मी आली होती तुझ्याकडे तर फोन चालू होता, तर म्हणून मी तर बघली. तर तू पाहुण्यांना काय सांगून राहिली होती? कुठलं सांगितलं? आणि आई पण मला सांगत होती की तू पाहिली इथून सामान सांगितलं. कशाला सांगितलं त्यांना इथून काही सामान? बाबा आणतात ना, बाबाला सांग ना काय पाहिजे तुला ते. पाहुण्यांना कशाला सांगतो? ते काय म्हणतील की बाबा योगिताच्या आई बाबानं डिलेव्हरीत काही सामानही नाही दिलं, आम्हाला घरून सांगितलं. अगं जन्मभर ताने मारतील तुझ्या सासरचे लोक आई बाबाला. काही ग तू योगिता, एवढं पण नाही कळत का तुला? अगं मग म्हणजे काय त्यांचा मूल नाही आहे का? मुलगा का माझा एकटीचा आहे का? त्यांचा नाही आहे का? मग आणलं काय माहिती काय वाया चाललं? अगं बाई तसं नसते. आता हे दोघांचं आहे हे काय म्हणजे काय बाई, डोक्याला डोकंच नाही लागत बाई योगिता. तसं नसते ग. इथं आहेस तोपर्यंत नको काही सांगू. राहू दे ना, चुपच राहणं. जेवढं बाबांना आणलं तेवढंच राहणं. घरी गेल्यावर घेऊ तुझं काय घ्यायचं आहे ते. पण इथून कशाला त्यांना सांगते की हे आणून द्या ते आणून द्या. चांगलं नाही वाटत. तुझ्या सासरचे लोक काय म्हणतील उद्या? तुझी सासू काय म्हणेल की आम्हीच तर पाठवलं सगळं सामान. आई बाबाचा कमीपणा होते ना योगी त्याच्यात. तुला समजत नाही का? कमीपणा कसला आला त्याच्यात? म्हणजे काय आला? ते का आणतात, मी आणत होती, पण त्यांच्याच घराला वारस पाहिजे होता. माझ्या सासूला खूप लेकरं पाहिजे होते, म्हणून माझ्या नोकरी गेला, म्हणून मी जॉब नाही केला ना. लग्नाच्यानी माझा जॉब गेला. मग त्यांच्यासोबत लग्न केलं, त्यांच्या घराचा वारस मी जन्माला घाला, म्हणून माझ्याजवळचं बँक बॅलन्स संपलं ना. म्हणून माझ्याजवळ पैसे नाही येत ना. आता मी नोकरी कोणती सोडली? त्याच्यासाठी ना. मग आता माझ्याकडे खर्च उठवणं कोणाचं काम आहे? तेच काम. हे लेकरू कोणाचं आहे? कोणाच्या घराचं वारस आहे,
कोणाचं नाव लागणार आहे याला? त्याचंच ना. मग खर्च बी त्यांनीच केला पाहिजे. बाई योगिता, कशी बोलतो तू? असं म्हणू नको. सासरी म्हणशील तर तुझ्या घरचे लोक काय म्हणतील? काय म्हणतील ते पाहुणे? योगिता, तुला काही भावना नाहीत का? काही बोलत राहिलो तेच लेकरू. म्हणजे तू काय, कोण आहेस तू? पागल, काय बोलते, काय वागते? तू खरंच मॅड बीट आहेस काय? अहो बाई रागिनी, मी इले म्हणतो ना, हे पाय, हे खरंच मॅट आहे. लढवाईलीच्या शिक्षणाचं इले वाटते हे ऐकली ना तर लयच काही न चंद्रावर बसली. माय बापाची इज्जत उडवते, नवऱ्याची मान ठेवत नाही. सासरचे लोक हे साजरे आहे. तो बाई रागिनी, तुला सांगतो, एवढी साजरी आहे हिची सासू. हा पाय, मी गेल्यावरी दवाखान्यात सुट्टी व्हायला थांबली म्हणलं. सासू सासरे दोघं बी जण. एखादी म्हणत होती आली तुझी माय, चालली जातली घरी. पण नाही, आम्हाला सुट्टी झाल्यावर, आम्ही इकडे आल्यावर गेले ते दोघं जण. आणि इतका हरी कालावीच्या सासे आता कोणाला येते माय? ना तू झाला कोणी हरिक येते? आणि तरी बी लय साजरे आहेत बरं बाई. हे पाय नो शिवती बिचारे जागोजागी आम्हाला निरा अपमान करी निरा. आई, झाला का तुला स्वयंपाक? तर येते इथपर्यंत. आम्ही बोलून राहिलो दोघी जण. आणि माझ्या सासरचे लोक किती चांगले आहेत. ये ना तू पाहिले, किती हलकट आहे. माझी सासू तर किती त्रास दिला मला. ओ बाई योगिता, चुप राही ना. कशी बोलतो हो तू? मेहटेस का तू? कल्ला कायला करतो? ओरडत असतात का? तू बाळंतीनच ना बिचारे. 2 दिवस नाही झाले तुझी डिलिव्हरी होऊन. एवढी आरडाओरडा कर, चांगलं नसते नाही. अव पिस लागलं या काट्टीले पिस. मी तर म्हणतो, ह्या पाय, इले चांगल्या मॅटाच्या दवाखान्यात न्या. 2-3 शागून आणाव. का नाही ते एखाद्या देवा बुवा जोड तरी न्या. चांजर काहीतरी इले झोंबलं अशीन. कशावरती काय सांगाव माय. वाटते योगिता? वाटते का तुले 2 दिवसाची बायकी नाहीस म्हणून? का हो, ते रात्री लेकरू एवढं रडे कोण ना घेसो त्याले? मग माझी झोप किती वेळा मोडते? त्याला काय 2-2 मिनिटातून 2-2 मिनिटातून भूक लागते. आता हे बघ, रात्री दूध गरम करून ठेवत जा. बॉटलचं दूध सुरू करतो मीला. योगिता, तू मॅट आहेस का? 2 दिवस नाही झाले, 5 नाही झाली, आणि त्या लेकराला म्हणतो वरचं दूध चालू करतो. तू का खरंच का मॅट गिट्ट आहेस विचारी? असं बोलू नको ना, शेजारी पाजारी ऐकतील तर काय म्हणतील. तू मॅड आहेस का? रागिनी ताई, तुला नाही माहिती, लेकराला दूध पाजलं की बाईचं सौंदर्य कमी असते. आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, स्किन खराब होते. तसं पण मी ठरवलेलंच आहे, आधीपासूनच मी ठरवले आहे की मी दूध वगैरे नाही पाजणार. मी वरचंच दूध देणार आहे त्याला. मी आधीच ठरवलं होतं. मी सगळं स्टडी केला त्याच्यावरती. सगळं मी पहिलेच अभ्यास करून ठेवला आहे की कसं कसं द्यायचं, काय काय द्यायचं. अहो माय बाई, कुठून पैदा झाली हेच मला समजून नाही राहिलं. आणि देवाने इले देलच काय लेकरू. त्या लेकराची मला कदर येऊन राहिली बाई आता. मला आता ना वाटून राहिलं, हिचं डोकसं फोडाव का आपलं डोकसं फोडाव. आई तू शांत राह. ती काही बडबड करते, मी सांगतो तिला बरोबर समजावून. अहो माय, कोई शांत राहू, कशी शांत राहू सांगे पोरगी कशी बोलती. 3 दिवस झाले, 5 नाही झाली अजून, त्या लेकराला म्हणते वर दूध देतो. इले अक्कल आहे का? मला तर वाटते आता म्हणू नाही म्हणायचा टाइम, पण इले मॅच नव्हतं दूध पाजा लागत. मग समजतो इले. बाळ रडते, घे त्याला. रडू दे, काय धंदा आहे त्याला रडल्याशिवाय? रात्र दिवसा रडतच राहते. मी आणले काच. मी चालली उन्हात बसते, थोडस स्टीम घेतली पाहिजे. मला माहित, मी बसलं की उन्हात बसलं पाहिजे थोड्या वेळासाठी. योगी ते पोरग घेणं नालायक. तिला भूक लागली असेल ना. तू कुठे चालली मरेले? तुला काय धाड भरली? ओरडू नको आई. मी आता सांगितलंच ना, दुधाची बॉटल आणा म्हणून. आणि ते मिळतं सगळं बाळाचं फूड, ते सांगितलंय मी ना. ते आता येणारच आहेत दुपारी, घेऊन येतील ते. तोपर्यंत सांभाळतो त्याला. कशी हाय सो योगिता? मॅटस का तू? पागल. ती लेकराची तब्येत काय होईल? लेकराला पहिले आईचंच दूध पाहिजे. योगिता कशी आहेस तू? त्याला 6 महिने दूध पाज, मग करणं त्याला वरचं चालू.
आपलं तर बाई डोकसूच फुट्यावर आलं बाई. हे पोरी ना स्वतःही जगत नाही, मलाही जगू देत नाही ना त्याच्या घरच्या लोकांनी जगू देत नाही. काय काय सूड उगवायला आली का काय सांगा माय या नन्या जीवाचं कायच करा. ये बाबा ये बाबा काय करू बापा, तुला काय देऊ. तू दसा माय मीच जन्माले घातली. तू आलं बे पाप, तू आलं पाप मार डोक्यावर आहे. इलेच जन्माले म्या घातलं नसतं तर तू का आल्या असता. ये बापा ये, काय देऊ बा मी तुले. अरे काय झालं रे बाबू, कोण लढून राहिला इकडे? भाजी जाऊन राहिली ना. हे योगिताची आई घरात नाही का? हो हो बाबा हो मी येतो. आई भाजीचा गॅस चालला वाटते. काय सांगा, जाऊ दे जाईल इथं. रागिनी गॅस बंद करून टाक. जाऊ दे, स्वयंपाकही करत नाही अजून काहीच नाही करत. मी करतो सगळं, शांत राहा बाबा. काही नाही, त्या ती आई आलती बाबूला घेतलं तर राहिला असेल चालू. मी करतो बाबा. बाबा तुम्ही आंघोळ करता का? मग देऊ का टाकून, का चहा करू पहिले? मग झालं का बाबा वावरातलं? आता हरभऱ्याचं आता आपलं काही नाही का जायचं जसं तुम्हाला? आणलं का माल घरी? नाही रे बा, एकच गंजी झाली काढणं, आता दुसऱ्यांचीवर लावलं. म्हणलं आज पाणीच नव्हतं नेलं सकून तसंच गेलो तर मग आलो. ठेवू बरं एक कप चहा आणि बाय शिल्लक ठेवू. मग दामो भाऊ आहे वावरात, त्याला नीन मग हा ठेवायच्या. काय करून राहिला बाबू? बाबा अरे काऊन लढून राहिला? बाई कुठे गेली? संडासली गेली का? सांग ना तिले बाबरून राहिला, आवाज दे. मी काही गे नाही वावरातून आलो, हऱ्याचं अंग आहे सारं, बाबूचं अंग खराब होईल. बाबू ना लढते कोण घे ना मला. तुम्ही या पोरीला समजावून सांगा. हा नाही तुम्ही राहतच नाही, मी चालले जातो. काय झालं? कोण ते तिले बोलत राहतं? तिची डिलिव्हरी झाली ना, बाई तीन बाई आहे ना, कोण ते पोरीच्या नादी लागतो? ये पोरगी फुकटची शिकवली तुम्ही. हा पैसाही वाया गेला. हे वाया गेली पुरी. शिकवली नसती तर जशी माणूस किती राहिली असती. का मॅट आहे का काय? शिकेल का पोरी नाहीत? पण हे तर मी म्हणली मॅटच आहे. अहो म्हणते लेकराला दूध नाही पाजत म्हणते. त्यानं म्हणते कोणती स्किन खराब होती तिची. कुठे चालली काय सांगा नाटंदे करायला. स्किन खराब होती. हा लेकर जन्माला घातलं म्हणते, आता म्हणते वरचं दूध चालू कर म्हणते. या 2 दिवसाच्या जीवाले कोणचं दूध चालू करू वरचं? हा हे पोरगी मॅट आहे. इले मॅटाच्या दवाखान्यात तरी न्या. अरे बाई योगिता कुठे? तिकडे उन्हात बसली, ऊन खाते खाते काय सांगा. बा का रे बा, असं असं काही लेकरासारखं करत असतात काय? हा तर तुला आणस का बाई? ते लेकरू लढू बेजार होईल ना. हा राती किती लढते लेकरू. बाई त्याला दूध नाही पाचशीन तर कसं काय? हा आतापासून थोडी त्याला वरचं कसं काय जमीन बाई काय देतं त्याला वरचं सांगतो. हा असं काहीतरी असते का बा? आता हे मी तुला सांगाव का? हा हे बापानं सांगावं पोरीले. आता आता तू आई झाली बाई, झाली ना आता तू लेकराची जबाबदारी तू आल्यावर आहे. हा असं असते बा कायच्या काय? हे तर मला काही समजूनच नाही राहिलं. अजून प्रेमानं बोला तिले, अजून घ्या डोक्यावर. तुमच्या लाडानं लोक आलं. आई ओरडू नको बाबा. बघा आई किती ओरडली आणि हिच्या आवाजानं तू रडते जास्त. हे हल्लाच करत राहते ना नुसतं. चाल बरं बा, अति बसू नये असं बाईनं एवढ्या हवेत याच्यात बसू नाही. 5 दिवस नाही झाले अजून. हा बाई आता जयाबाईच्या बाबती, ज्योत्स्नाच्या बाबती, लागे मोनाच्या तिथं पाहिलं नाही का पोरी कशा राहिल्या अंदर अंदर राहतात बाई. आई सांगते तसं हा चल बरं बा अंदर घे बा ते लेकरा. हा ते लढू बाई बिमार पडीन ते. हा बिमार पडलो तर कसं करशील मग? हो ना बाबा घेतो ना. हे आईनं नुसतं ओरडत राहते आणि ते ना बाबा त्याच्या घरचे इसकच झालं लडक्या तोंडाचं. कमाल आहे बाई या योगिताची आणि कमाल त्या घरच्या लोकांची. पण मला तर आता जास्त कदर या नव्या जीवाचीच येऊन राहिली. होईन या लेकराचं काय बाई. आतापासून हा एवढा कित्ता अजून तो जीव तर बिचार काहीच नाही. मग परे योगिताचं कसं होईल? मा लेकराला दूध पाजत नाही म्हणते, तिचं सौंदर्य खराब होते. काय करा माय. बरंच आहे बाबा, आपल्याला तर समजूनच नाही राहिलं. हे पाय योगिते माणूस किती सांगायली मी तर सारे नखरे सहन करतो. पण या जीवाला जर तू त्रास देशील ना तर पाप भरशील. काय पाप भरशील?
दैशीन आहेस का व माय होईस ना लेकराला उपाशी होतं 2 दिवसाच्या. अव काय काय नरकात तरी जागा भेटीन का तुले. त्या पाहुण्याला येऊ दे. त्या पाहुण्याला एकाचं 2 खोटं सांगून राहिली ना फोनवर. थांब त्याला सांगतो. हे तर लेकराला दूधही नाही पाजत सांगतो. मग तर तुला सरका करते. म्हणू नको असं करतात मले न तसं करतात मले. आई काही बोलते का तू. खबरदारच ते त्यांना काही सांगशील तर. आणि सांगायचं खूप मच्छर आहेत म्हणून इकडे. बाळ खूप त्रास देतो, खूप रडतो. अव तू आता खोट्या बोलायची खोटीच पैदा झाली व. खोटी बोलतं मला खोटं बोलायला लावतं का. काय मच्छर आहेत व. कोणते मच्छर डसतात तुले आणि त्याला मच्छर डसतात. हा पाजत नाहीस म्हणून भुकीनं लढते ते लेकरू. म्हणजे मच्छर असतात म्हणजे त्याले खोट्या बोलायची. काही नाही तसं काही नाहीये. तुला नाही माहिती मी बरोबर करतो सगळं. आणि तू जर त्यांना काही म्हणशील ना तर मग मग बा तू काय पा. हा काय पा येऊ दे ते पाहुणे. सांगितलं ना त्याला मच्छरदानी आण ढमकन इथेच ना तो पाहुणा. आता आता सकाळ पाहिला की मी सांगतोच त्याला. हा सांगतो की काही मच्छर असत नाही जवळ बा. ही अवदसा आहे. लेकराले दूध नाही पाजत म्हणून तो भुकीनं लढ सांगतोस मी. हलकट बोलायची कुठून पैदा झाली काय सांगा माय. लोकाला सांगायची शरम की अशी अवध आहे म्हणून. ही हा लेकराला जन्माले घातलं आणि दूध पाजत नाही. हा भुकीच्या मारी लेकरूची लढते बिचार. काय बरं कसं मुटकून निजलं. भूक झाली त्याची निजलं. टाक त्याला खाली येते निजू दे चांगला. हे आई ना चूप बसणारच नाही. ते यायच्या पहिले मलाच त्यांना फोनवर सांगून द्यायला पाहिजे. म्हणजे हे आई आल्यावर काही बडबड केली तरी ते ऐकणारच नाही. नाही तर ही आई तर माझी दुश्मनच आहे. माझ्या इकडून भाग घ्यायला पाहिजे तर त्याच्या इकडून भाग घेते. पाहुण्याला सांगतो पाहुणा आला पाहुणा. फोन करते मी त्यांना आणि त्यांना सांगते दूधच नाहीये. बाळ खूप भुकेसाठी रडते. त्याचं पोटच भरत नाही आणि दवाखान्यात येऊया. त्यानिमित्ताने चालली जाते मी घरी. नाहीतर ही आई तर माझा महिनाभर डोकं खाणार आहे. त्याच्यापेक्षा घरीच जाते मी. घरी बरे माझे सासू तर बस बाबू बाबू करू करू ते याचं सगळं करत. मला काही टेन्शन नाही. खाली टाकव त्याले निजू दे त्याले. हालू नको झोप होऊ दे त्याची साजरी. किती मुस झालं मायल्या करू लढू लढू. पाय व रागिनी भूक लागली ना. हा कुलक्षणीनं पाजलं नाही त्याले. हा पाय पेलं तर कसं मुटकन निजलं. काही नको बोलू ग आई. नाही ग रागिनी ताई त्याला मच्छरच चावत होते. योगिता काय बिचारे शिकवून करतो व. हा ते लेकरू आहे ना लहान आहे व. तो जीव ऊन तापते. हा त्याला दूध नाही देशील तर तू काय काय कसं कसा तो राहीन कसा तो जुईल कसं ते. हा एवढं साधं तुला समजत बिचारी. काऊन अशी करतं मॅड आहे का तू. हा आईचं बरोबर आहे ना. असं नको करू. योता कायची स्किन आणि कायची ब्युटी कायचं सौंदर्य. अहो आईपणाचं सौंदर्य आहे ते कोणत्या दुसऱ्याच्यात आहे का. ते तालं लेकरू आहे ना ती. काय बरं किती निरागस आहे. कसं झोपलं बिचार. आ देवाचं रूप असते व योगिता. लेकरू म्हणजे देवाचं रूप. त्याला काय बिचारायले. हा काय बाई तू आलं पाय बाई मला तर काय समजून नाही राहिलं बाई. योगिता अशी कशी करतो तू. हे काही बरोबरच गोष्ट नाही योगिता. हे ना रागिनी ताई तशीच आहे. मला पहिले यायले फोन करायला लागेल आणि यायले मला सांगून लागेल की मला दूध नाही आहे त्यामुळे बाळाचं नाही होऊन राहिली तो रडते. नाही तर ते आल्या आल्या आई सुरू होईल आणि हे होईल सांगेन एकाचा दोन. त्याच्याविषयी मी सांगून देते त्यांना पहिले. माझा फोन कुठे मी फोन कर त्यांना आणि बोलवूनच घेते. चला म्हणते दवाखान्यात जाऊया. दवाखान्यात जाते आणि तिकडच्या ते घरी चालली जाते. येतच नाही इकडे वापस.